नमस्कार मंडळी, क्षणभर गोष्टींमध्ये खूप खूप स्वागत आपलं. होळीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी अगदी सोप्या पद्धतीने. तर कशी बनवायची चला आपण बघूयात. ही अर्धा किलो चण्याची डाळ आपण घेतलेली आहे पुरणपोळीसाठी. ती आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपण आता भांड्यामध्ये जरा जास्तच पाणी घेतलेलं आहे. डाळीच्या वरती एक 2 बोटं पाणी घ्यायचं, कारण त्या पाण्याची आपण येळवण्याची आमटी बनवणार आहोत. ही डाळ आपण आता एक 20-25 मिनिटं शिजवून घेऊया चांगली. आणि शिजवून घेतल्यानंतर पाणी घालून घेऊया ती शिजलेल्या डाळीचं. त्याच्यापासून आपण येळवण्याची आमटी बनवूयात. आपण मैदा आता चाळून घेतोय. हे आपण चवीसाठी मीठ टाकून घेऊयात. हे आपण तूप घेऊयात 1-2 चमचे. हे आपण कडवून घेतलेले 2 चमचे तूप आपण मोहन घालणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पुरणपोळी कुसकुशीत होणार आहे. चिमूटभर हळद टाकून घेऊयात. आता हे सर्व आपण व्यवस्थित छान मळून घेऊयात. कणिक आपण आता मळून घेतलेली आहे व्यवस्थित. जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळ पण नाही आहे. असं छान मळून घेऊया. आणि मग या पाण्यामध्ये आपण एक 15 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत. आता झाकून ठेवूया. ही डाळ शिजत असताना हा डाळीवर फेस येतो तो काढून घ्या, कारण या फेसामध्ये ना युरिक ॲसिड वाढवण्याची क्षमता जास्त असते. त्याच्यामुळे हा फेस काढून टाकायचा आहे. मधून मधून ही डाळ जरा हलवत राहा, कारण ती खाली चिटकण्याची शक्यता असते. तुम्हाला कुकरमध्ये शिजवून घेता येत असेल तर घेऊ शकता. मी आपली भांड्यातच शिजवत असते नेहमी, सवय मला तीच आहे. 20 मिनिट झालेली आहेत. डाळ आता छान शिजलेली आहे. हे पहा. डाळीचं पाणी गाळून घेऊयात. सांभाळून करा करत असताना. हे आपण डाळीतील पाणी गाळून घेतलेले आहे, याचे आपण येळवण्याची आमटी बनवणार आहोत. हे पूर्ण पाणी गाळून घ्यायचं असं. आता आपण डाळ थोडी मॅश करून घेऊया, म्हणजे पुरण बनवण्यासाठी सोपं होतं. 2 वाटी साखर घ्यायची आपल्याला. मी या साखरेची पुरणपोळी बनवणार आहे. गुळाची बनवली जाते, पण आमच्या घरी साखरेचीच आवडते, त्याच्यामुळे मी साखरेची बनवत आहे. पुढच्या वेळी आपण गुळाची पण बनवूयात. चमच्यावर चवीपुरते मीठ टाकून घेऊयात. आपण पाण्यामध्ये आपण भिजत घातली होती कणिक. छान भिजलेली आहे कणिक. आपण मळून घेऊया व्यवस्थित. तोपर्यंत तिकडे आपण पुरण पण शिजतंय तिकडे. दोन्ही कामं एकाच वेळेला होत आहेत. तर आपण ही छान कणिक मळून घेतलेली आहे. थोडासा मधून मधून तेलाचा हात लावायचा, छान मळून घ्यायची कणिक. आता आपली कणिक छान मळून झालेली आहे. सोबतच इकडे पुरण पण तयार होते. ते पुरण पातळ झाले मग घाबरून जाऊ नका, थोड्याच वेळात ते घट्ट होणार आहे. सतत हलवत राहा. चमच्यावर सुंठ पावडर टाकून घेऊयात. अर्धा चमचा वेलची पावडर. वेलची घातलेली आहे आणि सुंठही घातलेली आहे. वेलची पोटाला थंड असते आणि पचनालाही चांगली असते. सुंठ पावडर पण पचनाला चांगली असते, तर त्याच्यामुळे अवश्य घाला. काही लोक जायफळही घालतात, पण मला जायफळचा स्वाद नाही आवडत, त्याच्यामुळे मी नाही घालत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. थोड्या वेळामध्ये आता हे घट्ट होत आलेलं आहे. छान घट्ट होणार आहे. हा चमचा पुरणामध्ये उभा करून ठेवायचा. हा व्यवस्थित उभा राहिला तर समजा की पुरण आपलं व्यवस्थित झालेलं आहे. पुरण यंत्रामधून आपण आता पुरण वाटून घेऊयात.
पुरण वाटण्यासाठी आजकाल जाळ्या पण मिळत आहेत, चाळणीसारखे असतात बारीक, त्याच्यातून पण तुम्ही करू शकता. ही कणिक आहे भिजवलेली, हे पुरण आहे वाटून घेतलेलं, हे तेल आणि लावण्यासाठी मैदा. पुरण किती छान झालेलं आहे बघा, मऊसूत. आपण आता अग्निदेवतेसाठी एक छोटीशी पोळी बनवूयात. कणिक थोड्या प्रमाणातच घ्यायची, जास्त घ्यायची नाही. पुरणाचं प्रमाण जास्त असावं कधीही. जेवढ्याच्या पिठाला मी हे एवढं पुरण घेतलेलं आहे. असं वरती हाताने सरकवत असा गोळा बनवायचा. काठावरून असं लाटणं फिरवायचं, काठ एकदम बारीक करून घ्यायचे पातळ. हे बघा पोळी अशी एवढी पातळ झाली पाहिजे. सो मैत्रिणीनं पुरणपोळी खूपच छान झालेली आहे. तुम्ही ट्राय करा आणि घरच्यांनाही खाऊ घाला, घरच्यांना खुश करा. चला तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.